येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होईल, मात्र गायमुख रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम अद्याप झालेलं नाही. प्रशासनानं यात तातडीनं लक्ष घालावं आणि रस्त्यावर सध्या मास्टिकचं काम करून खड्डेमुक्त करावं, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. तर वन विभागानं परवानगी दिली नसल्यानं काँक्रिटीकरण झालं नसल्याची बाब समोर आल्यास संतप्त होऊन एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला. जुन्या रस्त्याच्या कामाला कशासाठी हव्यात परवानग्या? तुमच्या परवानग्यांपेक्षा माणसाचा जीव मोठा आहे. सार्वजनिक हिताच्या आड आल्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू, अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वन विभागाला खडसावलंय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि खरीप हंगाम नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री आणि ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, तेव्हा ते बोलत होते. जिल्हा प्रशासनानं सर्व बाबींमध्ये सतर्कता बाळगावी. जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका तसंच ग्रामीण भागातील धोकादायक इमारती, घरं यांची चाचपणी करून त्या धोकादायक निवासस्थानी राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं, जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना घडणार नाही. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वय साधून शहरातील रस्ते वाहतुकीसाठी सज्ज ठेवावेत. खड्डे पडले असल्यास ते तातडीनं खड्डे भरून काढावेत, असं सांगितलं.